नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, हा आपला भाग 2 असलेला व्हिडिओ आहे. जर भाग 1 व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघा, जेणेकरून हा स्पीड डिस्टन्स टाईमचे म्हणजेच रेल्वेचे जे गणित आहे याचा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर हा अजून सोपा वाटेल. नेक्स्ट व्हिडिओ अजून सोपा वाटेल तुम्हाला. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्पीडचा फॉर्म्युला काय होता. स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. कशा पद्धतीत लक्षात ठेवायचं ते सुद्धा सांगितलंय. त्यालाच मराठीत वेग किंवा स्पीडला गती सुद्धा म्हणतात. तर वेग बरोबर अंतर भागेला वेळ असतो. ठीक आहे. तर मी तुम्हाला एक वेगळं सूत्र सांगितलं होतं या स्पीडच्या फॉर्म्युल्यावरून बनवायचं. बघा, वेगळं सूत्राचा अर्थ काय झाला. स्पीडच्या ऐवजी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, S1 S2 घ्यायचं, फक्त इथे प्लस मायनस लावायचं. ठीक आहे. बरोबरचं चिन्ह दिलं होतं. डिस्टन्स जे होतं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं, डिस्टन्स नेहमी बेरीज होईल. डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2 होणार भागेला जो टाइम असते म्हणजे वेळ जो आहे तो नेहमी एकच राहणार आहे. डिफरंट वेगवेगळे वेळ नाही दिलेले राहतील, एकच प्रकारचा म्हणजे एकच वेळ दिलेला राहील. ठीक आहे. तर समजलं का. हा आपण फॉर्म्युला बघितला होता. या फॉर्म्युल्यावरूनच हा फॉर्म्युला बनवता येते. तर आता तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला असा लिहिता आला पाहिजे, स्पीड प्लस मायनस स्पीड 2, डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2, बाकीला टाइम. आता प्रश्न वाचल्यानंतर मी तुम्हाला काय म्हणताय, हा जो प्रकार आहे, जो प्रकार 2 मध्ये येत आहे, याच्यात काय काय प्रकार दिलेले माहिती आहे का मित्रांनो. बघा, एक रेल्वे जी धावत आहे आणि दुसरी जी रेल्वे ती स्टेशनरी आहे. स्टेशनरी म्हणजे ज्याची स्पीड काहीच नाही, उभी रेल्वे आहे. लक्षात आलं का. जो दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या रेल्वे दिलेल्या असतील. त्यातल्या एका रेल्वेला स्पीड असेल म्हणजे ती धावणारी रेल्वे असेल, आणि दुसरी रेल्वे फक्त स्थिर असेल म्हणजेच उभी. ठीक आहे. त्याला स्टेशनरी म्हणतात, किंवा काय म्हणू शकतो आपण, नगण्य स्पीड. ठीक आहे. STATIONARY, स्टेशनरी. ठीक आहे. म्हणजे याला काही स्पीड आहे का मित्रांनो, काही स्पीड नाही, ही उभी आहे. आणि एक रेल्वे धावती रेल्वे. ठीक आहे. याच्यातच अजून एक प्रकार काय आहे तो मी समजून सांगेल, फक्त प्रकार एक्सप्लेन करतो एक्झॅक्टली काय. 2 रेल्वे झाले मित्रांनो, एकाला स्पीड आहे आणि एक उभी आहे. दुसरा प्रकार काय, याच्यामध्येच प्रकार म्हणजे सारखाच राहील, फक्त जी रेल्वे दिली होती एक जी उभी होती, त्या रेल्वेच्या ऐवजी परीक्षेमध्ये किंवा पेपरमध्ये काय विचारलेलं राहील किंवा दिलेलं राहील की एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. एक रेल्वे धावती रेल्वे आहे, एक एवढ्या एवढ्या मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म दिलेला राहील आणि त्या प्लॅटफॉर्मला इतक्या वेळात ओलांडते वगैरे असं काहीतरी दिलेलं राहील. म्हणजेच काय म्हणायचा अर्थ, प्लॅटफॉर्म दिलेला राहील परीक्षेमध्ये. ठीक आहे. एक रेल्वे आणि एक प्लॅटफॉर्म राहणार आहे. तिसरं त्याच्यातच कंडिशन काय म्हणते मित्रांनो माहिती आहे का, परत एक रेल्वे दिलेली राहील आणि ही जी आहे ना, ही भिंत नाहीये, हा बोगदा आहे. समजलं का. बोगदा म्हणजेच टनल. ठीक आहे. जे आपण रेल्वेत जाताना एकदम अंधार होऊन जातो ना, त्याला म्हणतात टनल. तर मी इथे टनल काढलेली आहे आणि ही रेल्वे आहे. ठीक आहे. तर याच्यात स्पीड कशाची आहे, फक्त एकच रेल्वे धावती आहे. समजलं का. बोगद्याला स्पीड राहणार आहे का, बोगदा तर एकाच जागेवर असतो. समजला. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला गती राहणार आहे का, स्पीड आहे का, याला कधी धावू शकते का नाही, हे सुद्धा याला गती राहणार आहे का नाही राहणार आहे. फक्त ही जी कंडिशन आहे इथे लक्षात ठेवा, रेल्वे आहे याला गती राहू शकते, पण हे जे गणितचा प्रकार आहे याच्यात ही स्टेशनरी दिलेली राहील. परीक्षेमध्ये दिलेलं राहील की एक रेल्वे धावत आहे या गतीने आणि एका उभ्या रेल्वेला ती रेल्वे ओलांडते. समजलं का. उभी रेल्वे आहे. समजलं का. आता बघा, हे तिन्ही प्रकार किती सोप्या पद्धतीत सॉल्व्ह करता येतात. बघा, हा होता आपला फॉर्म्युला. स्पीड 1 प्लस मायनस स्पीड 2 सांगितलं होतं. सध्याला प्लस आणि मायनस करायचं सोडून द्या. मी तुम्हाला सांगितलंय, मी जेव्हा गरज पडेल तेव्हा बरोबर एक्सप्लेन करेल, प्लस कधी घ्यायचं मायनस कधी घ्यायचं. इथे डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2 येतो आणि वेळ येते. आता इथे महत्वाची गोष्ट काय, बघा, ही रेल्वे आहे, या रेल्वेची स्पीड 1 आणि डिस्टन्स 1 दिलेला आहे. तर डिस्टन्स 1 म्हणजे मित्रांनो ही रेल्वेची लांबी. समजलं. आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला. आणि स्पीड 1 म्हणजे काय, या रेल्वेची स्पीड. इकडे बघा, स्पीड 2 डिस्टन्स 2. तर आता ही जी स्पीड 2 आहे ना, या रेल्वेला स्पीड राहणार आहे का, ही धावतच नाही, उभी आहे. म्हणजे स्पीड 2 काय राहणार आहे मित्रांनो, 0. आणि याला डिस्टन्स 2, याला लांबी राहणार आहे का रेल्वेला, हो राहणार आहे. 100% या रेल्वेला लांबी आहे, कारण की रेल्वेला काहीतरी लांबी राहील, ही सुद्धा रेल्वेला पण लांबी आहे. तर लक्षात घ्या. आता इथे स्पीड 1 जो आहे याला राहणार आहे, म्हणजे परीक्षेत मांडलेला आहे. तर इथे बघा, स्पीड 1 मी घेतलं कारण की या रेल्वेला गती राहणार आहे, दिलेलं राहील. त्याच्यानंतर ही स्पीड 2 आहे. आता एक लक्षात घ्या, या रेल्वेला गती आहेच नाही, कारण की ही उभी आहे. जर उभी गोष्ट असेल म्हणजे स्टेशनरी असेल त्याला गती राहील का. आता तुम्ही परत बघा, इथे प्लस 0 करा किंवा वजा 0 करा, काही फरक पडेल का. म्हणजे स्पीड 1 प्लस 0 म्हणजे स्पीड 1 भेटेल, आणि स्पीड 1 वजा 0 केलं तरी स्पीड 1 भेटेल. तर हे 0 लिहायची गरज होती का, मी आता लिहिलं नाही. समजलं. तर ही स्पीड 1 काय झाली, धावणाऱ्या रेल्वेची गती.
बरोबर. इथे डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2. आता डिस्टन्स 1 काय होतं, या रेल्वेची लांबी. तर रेल्वेला तर लांबी राहणार आहे, तर तुम्हाला इथे डिस्टन्स 1 घ्यावं लागेल, अधिक डिस्टन्स 2 काय, ह्या दुसऱ्या रेल्वेची लांबी. हिला लांबी आहे का, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं झाड होतं, झाडाला लांबी असते का नाही. तिथे सिग्नल होता, सिग्नलला लांबी होती का नाही, समजलं का. व्यक्ती उभा होता तर त्याला लांबी होती का नाही. पण इथे रेल्वे आहे तर रेल्वेची तर लांबी राहणार आहे ना. तर आता आपल्याला इथे 0 नाही, इथे डिस्टन्स 2 घ्यावं लागेल. म्हणजे समजलं का मित्रांनो, या रेल्वेची लांबी अधिक या रेल्वेची लांबी भागेला वेळ, वेळ म्हणजेच टाइम. आता समजलं का मित्रांनो. आता परीक्षेत काय दिलेलं राहील माहिती आहे का, लक्षात घ्या. परीक्षेत दिलेलं राहील, वेगवेगळ्या कंडिशन्स बनतात. तुम्हाला पहिल्या रेल्वेची लांबी दिलेली राहील, दुसऱ्या रेल्वेची लांबी दिलेली राहील, वेळ सुद्धा दिलेला राहील. वेळ म्हणजे काय राहणार आहे, एक उभी रेल्वे आहे, या रेल्वेला दुसरी रेल्वे इतक्या वेळात ओलांडते असं दिलेलं आहे. तर इतक्या वेळात म्हणजे तो वेळ दिलेला आहे, समजलं. दोघांची लांबी आणि वेळ दिलेला राहिला तर तुम्हाला स्पीड भेटेल. कोणता स्पीड भेटेल, जी रेल्वे धावत आहे, समजलं. याच्या व्यतिरिक्त अजून कोणती कंडिशन बनते मित्रांनो माहिती आहे का, तुम्हाला पहिल्या रेल्वेची लांबी दुसऱ्या रेल्वेची लांबी दिलेली राहील, त्याच्यानंतर पहिली रेल्वेची धावत आहे तिची गती सुद्धा दिलेली राहील, ठीक आहे. आणि तुम्हाला विचारतील की या रेल्वेला ही रेल्वे किती वेळात ओलांडते, तर विचारलेलं काय राहील, टाइम. मग तुम्हाला याच्यात करायचं काय, टाइम विचारल्यानंतर या टाइमला त्या बाजूला पाठवायचं. टाइम बरोबर इथे डिस्टन्स 1 अधिक डिस्टन्स 2 बेरीज करायची भागेला, हे S1 होते म्हणजे पहिल्या रेल्वेची स्पीड ही छेदामध्ये आली, समजलं का. म्हणजेच तुम्हाला वेळ भेटेल. आता तुम्हाला लक्षात घ्या, इथे किती प्रकार दिलेले अननोन क्वांटिटीज. स्पीड 1 1, D1 2, D2 3 आणि एक टाइम झाला 4. म्हणजे या 4 प्रकारांपैकी तुम्हाला 3 प्रकार दिलेले राहतील. लक्षात घ्या, हे 4 गोष्टी आहे ना, या 4 गोष्टींपैकी 3 गोष्टी दिलेल्या राहतील आणि चौथी गोष्ट तुम्हाला काढायला लावतील. कधी कधी काय होणार आहे, गणिताची लेवल जर वाढवायची असली तर ते काय म्हणतील की स्पीड दिलेली राहील, म्हणजे जी धावणारी रेल्वे आहे तिची गती दिलेली राहील म्हणजे स्पीड 1. त्याच्यानंतर पहिल्या रेल्वेची किंवा दुसऱ्या रेल्वेपैकी एकाची लांबी पण दिलेली राहील, ठीक आहे. पहिल्याची जर लांबी दिलेली आहे तर दुसऱ्याची लांबी विचारतील आणि वेळ सुद्धा दिलेला राहील. तर हे किती सोपं आहे, समजलं ना. तुम्हाला फक्त याला इकडचं तिकडे करता आलं पाहिजे. इकडचं तिकडे म्हणजे कसं, आता बघा, समजा दुसऱ्या रेल्वेची लांबी विचारली तर आता काय करावं लागेल तुम्हाला, स्पीड 1 जो आहे या पहिल्या रेल्वेच्या गतीला वेळेने गुणावं लागेल म्हणजेच टाइम, बरोबर. डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2 होतं. तर आता विचारलेलं काय आहे, डिस्टन्स 2. तर हे डिस्टन्स 1 इकडे गेलं तर काय होणार आहे, या स्पीड 1 इंटू टी मधून डिस्टन्स 1 वजा होणार आहे, समजलं का मित्रांनो. तर बरोबर काय भेटणार आहे, डिस्टन्स 2. तुम्हाला हा फेरबदल करता आला पाहिजे गणितानुसार, जे गणितात विचारलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला हा फेरबदल करता आला पाहिजे. प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर कमेंटमध्ये लिहा की सर आम्हाला समजत नाही, कारण की मी गणित या टॉपिकमध्ये मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून सांगत आहे, फॉर्म्युला. तुम्हाला जर फॉर्म्युला यूज करता आला तर तुम्हाला फक्त तिथे व्हॅल्यू टाकता आली पाहिजे गणितानुसार. मी याच्यावरचे गणित पण घेणार, प्रत्येक कंडिशनवर एक गणित घेणार मी, ठीक आहे. नेक्स्ट बघूया मित्रांनो. बघा आता या कंडिशनमध्ये काय दिलं होतं, रेल्वे. रेल्वेला लांबी होती पण ही रेल्वे उभी होती, तर ही गती होती का हिला, नाही. सेम दिलेला. इथे काय दिलंय मित्रांनो, इथे प्लॅटफॉर्म दिलाय. तर हे प्लॅटफॉर्म धावू शकते का, नाही. म्हणजे स्पीड राहणार आहे का मित्रांनो, याला स्पीड 2 नाही. म्हणजेच का राहणार आहे, 0. डिस्टन्स राहणार आहे का, म्हणजे प्लॅटफॉर्मला लांबी राहणार का, हो राहणार आहे. तर आपण डिस्टन्स 2 घेतलं. याला सुद्धा रेल्वे आहे, ही रेल्वेला गती राहणार का, हो. रेल्वेच तर धावत आहे तर हिला गती दिलेली आहे आणि रेल्वेला लांबी पण असते. मग आता इथे फॉर्म्युला कसा बनेल, परत तेच S1 S2 घेतलेलं होतं आपण, तर फक्त आपण इथे प्लस मायनस घेतलं होतं, ठीक आहे. बरोबर. इथे डिस्टन्स 1 आणि डिस्टन्स 2 ची नेहमी बेरीजच करतो. छेदामध्ये काय लिहित असतो, टाइम. आता बघा, पहिल्या रेल्वेला गती आहे का, हो आहे, 30 रेल्वे धावत आहे. प्लॅटफॉर्मला गती आहे का, नाही. तर प्लॅटफॉर्मला गती नाही म्हणजे S2 च्या ऐवजी काय येणार आहे, 0. तर S1 अधिक 0 करा किंवा S1 वजा 0 करा, काही फरक पडेल का. तर इथे काय राहणार आहे मित्रांनो, फक्त S1 राहणार, समजलं का. बरोबरचं चिन्ह. इथे D1 अधिक T2. तर ह्या रेल्वेला जी लांबी आहे का, हो आहे, दिलेली राहील. किंवा D2 या प्लॅटफॉर्मला लांबी राहील का, हो आहे, लांबी राहणार ना काही ना काही. तर इथे D2 भागेला टाइम. आता हा झाला एक फॉर्म्युला मित्रांनो, समजलं का. हा एक फॉर्म्युला झाला. आता तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून प्लॅटफॉर्मचे गणित सॉल्व्ह करता येतील. बघा, तुम्हाला जर रेल्वेची गती दिलेली आहे, लक्षात घ्या, रेल्वेची गती दिलेली आहे, तुम्हाला एका रेल्वेची लांबी दिलेली आहे, तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे, तर तुम्हाला विचारतील काय, वेळ किती लागेल ते विचारतील. तर काय करावं लागेल, टाइमला तिकडे पाठवा, स्पीडला इकडे पाठवा, समजलं. किंवा तुम्हाला वेळ सुद्धा दिलेला आहे, तुम्हाला पहिल्या जी रेल्वे धावत आहे तिची स्पीड पण दिलेली आहे, ही तुम्हाला 2 पैकी एक लांबी दिलेली आहे. एक असं समजा की प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली आहे, रेल्वेची लांबी विचारतील. मग काय करावं लागेल मित्रांनो, तेच परत फेरबदल करता आला पाहिजे. बघा, हा S1 आहे,
गुणिला हा टाइम इकडे आला, बरोबरचं चिन्ह, इथे काय होतं D1 प्लस D2, पण विचारलेलं काय आहे D1, तर हे D2 या बाजूला येतील, तर काय होणार आहे मित्रांनो, हे D2 वजा होऊन जाणार आहे, याच्यातून D2 वजा होतील आणि भेटणार काय आपल्याला D1. समजत आहे का? ज्या विद्यार्थ्यांना हे समजत नाही, त्यांचे बेसिक्स क्लिअर नसतील, त्याच्यामुळे हे समजणार नाही. हा टाइम इकडे गेला तर गुणाकारामध्ये हे वजा, बाकी काय होते. तुम्हाला हा फेरबदल करता आला पाहिजे. प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारतात, ठीक आहे. बरेच विद्यार्थ्यांना हा कन्सेप्टच समजत नाही. समजलं का? प्रत्येक याच्यात मी एकच सूत्र घेत आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे गणित आहे, पुढे 2 रेल्वे एकमेकांच्या दिशेने धावत आहे, 2 रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, त्याच्यात सुद्धा याच फॉर्म्युल्याला यूज करावं लागते. समजलं का? म्हणून याला एकदम लाईटली घेऊ नका. व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर रिपीट करून बघा. प्लीज कमेंट करा जर समजलं नसेल तर. समजलं का मित्रांनो? तर काय झालं कंडिशन, तुम्हाला फक्त हे सूत्र बनवता आलं पाहिजे. हे जे सूत्र आहे ना, हे बनवता आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, इथे परत किती क्वांटिटीज आहे, S1 म्हणजे 1, D1 म्हणजे 2, D2 म्हणजे 3 आणि टाइम म्हणजे 4. म्हणजे 4 क्वांटिटीज दिलेल्या आहे. सॉरी, 4 क्वांटिटीज राहतील फॉर्म्युल्यामध्ये, सूत्रामध्ये. याच्यापैकी तुम्हाला परीक्षेत 3 दिलेले राहतील, तर चौथी शोधता येते. समजलं का? नेहमी 3 दिलेले राहतील आणि चौथी शोधावी लागेल. समजलं का? याच्या व्यतिरिक्त काही वेगळं नाहीये. नेक्स्ट बघा, सेम कंडिशन लागू होते. टाईप 2च आहे हा. आता इथे बोगदा दिलेला आहे, म्हणजे टनल दिलेली आहे. इथे काय होतं, प्लॅटफॉर्म. फरक काय झाला, इथे फक्त प्लॅटफॉर्मच्या ऐवजी त्यांनी बोगदा म्हटलेला आहे. तर बोगद्याला सुद्धा लांबी राहणार आहे, प्लॅटफॉर्मला सुद्धा लांबी होती, ठीक आहे. बोगद्याला गती राहणार आहे का S2? नाही. इथे प्लॅटफॉर्मला गती होती का? नाही. समजलं का? तीच कंडिशन आहे. परत बघा, आता इथे काय झालं, इथे S1 झाली याची स्पीड, आणि इथे D1 काय झाली मित्रांनो, या रेल्वेची लांबी. इथे S2 काय झाली मित्रांनो, बोगद्याची स्पीड, आणि D2 काय झाली, बोगद्याची लांबी. परत फॉर्म्युला बघा, S1 प्लस मायनस S2 बरोबर काय होतं, डिस्टन्सच्या ऐवजी डिस्टन्स 1 प्लस डिस्टन्स 2. विसरू नका, मी डिस्टन्स 1 अधिक डिस्टन्स 2 म्हटलं होतं स्टार्टिंगपासनं, भागेला वेळ म्हणजेच टाइम. वेळ नेहमी एकच राहील. तर आता इथे काय करायचं, याला गती आहे, रेल्वेच धावणारी आहे ना, बोगदा तर धावू शकत नाही. तर स्पीड 1 तर आहे, स्पीड 2 का राहणार आहे, या बोगद्याला स्पीड आहे का, गती आहे का, नाही आहे. तर गती जर नाही आहे म्हणजे 0 आहे. तर आता S1 अधिक 0 करा किंवा S1 वजा 0 करा, फरक पडेल का? नाही. म्हणजे इथे काय राहिलं मित्रांनो, फक्त S1 राहिलं. समजलं का? बरोबर. D1 म्हणजे काय, रेल्वेची लांबी, ठीक आहे, जी धावती रेल्वे आहे. D2 काय, बोगद्याची लांबी. बोगदा काय लहान असते का, एकदम 1-2 मीटरचा नाही, तर बोगदाही लांब असतो. तर त्या बोगद्याची लांबी D2, D1 रेल्वेची लांबी, S1 रेल्वेची स्पीड, आणि भागेला वेळ. समजलं का? परत इथे तेच झालं मित्रांनो, तुम्हाला 1, 2, 3, 4 गोष्टी ज्या आहे, या 4 पैकी 3 गोष्टी दिलेल्या राहतील, तर चौथी गोष्ट काढता येईल. समजलं का? परत बघा कशा गणित बनतात. पहिल्या रेल्वेची गती विचारतील, तर अशा वेळेस काय करतील, पहिली रेल्वे जी म्हणजे जी पण धावती रेल्वे आहे तिची लांबी दिलेली राहील, जो बोगदा ओलांडेल त्या बोगद्याची लांबी दिलेली राहील, आणि किती वेळात ओलांडते ते सुद्धा दिलं आहे. तर तुम्हाला काय करायचं, त्यांची फक्त बेरीज करायची आहे, भागेला टी करायचा, म्हणजे वेळ करायचा आहे. अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हे कन्सेप्ट मी समजावून सांगत आहे. याच्यामध्ये फक्त एक वेगळी गोष्ट काय येणार आहे, किलोमीटर प्रति अवरचं कन्व्हर्जन तुम्हाला मीटर प्रति सेकंदमध्ये किंवा मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तासमध्ये जर करायचं आहे, ह्याच गोष्टी फक्त राहिलेल्या आहेत, ठीक आहे. पण पहिलं याच्या प्रकार जो एक आहे, त्याच्या पण आधी मी कन्व्हर्जनवाला व्हिडिओ टाकलेला आहे. जे कन्वर्ट करतात एकमेकांना, म्हणजे कसं कन्व्हर्जन करायचं ते तुम्हाला बघता येते, ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट याच्यात प्रकार संपलेले आहेत, ठीक आहे. समजलं का? एक तर बोगदा राहील, एक तर प्लॅटफॉर्म राहील, किंवा एखादी उभी रेल्वे. समजत आहे का? एक धावती रेल्वे आणि एक रेल्वे स्थिर राहणार आहे, ज्याला गती राहणार नाही. तर समजलं का मित्रांनो, किती सोपं आहे. बघूया याच्या पुढचा जो व्हिडिओ राहील त्याच्या पुढचे कन्सेप्ट बघूया मित्रांनो, ठीक आहे.